Jingle tunes. बिचाऱ्या जीवा, कोणी रे तुला असं केलं? आता हालायचा प्रयत्न करू नकोस. मी तुला हे सोडवायला मदत करते. माझी सुटका केल्याबद्दल धन्यवाद. मला इथे जादूनी बांधून ठेवलं होतं, पण आता तुझ्यामुळे मला माझी शक्ती परत मिळेल. तू तर बोलणारा युनिकॉर्न आहेस. तुझ्याशी इतकं वाईट वागून तुला अशा अवस्थेत इथे कोणी सोडलं असेल? ती एक स्वार्थी चिटकीण होती जिला जादूच्या झाडाचं रहस्य जाणून घ्यायचं होतं. सगळे सारखेच. आणि तुलाही सुखी आणि श्रीमंत आयुष्याचं रहस्य जाणून घ्यायचंय का? मी तुला त्यासाठी मदत नाही केली. मला वाटतं तू इथून लवकर गेलेलंच बरं. नाहीतर कोणीतरी आपल्याला इथे बघेल आणि तुला निसटता नाही येणार. ठीक आहे, तर मला वाटतं तू माझ्या बरोबर ये. ओ, पण कुठे? माझ्या मागे ये, मी तुला दाखवतो. ओ, किती सुंदर आहे. घनदाट जंगलात इतकी सुंदर जागा लपली आहे हे मला माहीतच नव्हतं. ही जागा फक्त मलाच माहिती आहे. ओ, तुला माझ्या मागचं ते फळ दिसतंय का? तू ते घेऊ शकतेस. पण हे काय आहे? मला मदत केल्याबद्दल बक्षीस. धन्यवाद छोट्या घोड्या. तुला माहितीये, मी घोडा नाहीये, मी युनिकॉर्न आहे. हे काय झालं? काळजी करू नको. सोनेरी केस म्हणजे शुभ शकून. आता तू ते फळ खाल्ल्यामुळे तुला नक्कीच आरामाचं आणि सुखाचं आयुष्य मिळेल. ठीक आहे, मग चल निघूया. पण मला काही कळत नाहीये. मला वाटलं नव्हतं असं होईल. तर हे सगळं असं आहे. सुटलो बो एकदाचा. आता एकही जादूचं फळ उरलं नाही आणि आयुष्यभर त्या झाडाची राखण करण्याच्या कामातून मी मुक्त झालोय. अच्छा, असं आहे तर. तू माणसांपासून दूर पळता पळता थकला असशील ना? असंच काही नाही. ते खूप संथ आहेत, त्यामुळे मी लगेच सुटतो. आणि कधी नव्हे ते मी त्यांना सापडलो तर तू मला सोडवलंस. आणि हो, तुझ्या सोनेरी केसांमुळे तुझी भरभराट होईल. तुला आयुष्य अगदी सुखात जगता येईल. पण तुझ्यावर जळणारी लोक तुला त्रास पण देऊ शकतील, तेव्हा काळजी घे. नक्कीच. ठीक आहे, तर मग या शेतापलीकडेच माझं घर आहे. पुढच्या वेळे कधी आलास तर नक्की माझ्या घरी येऊन मला भेटून जा. हो, मी नक्कीच येईन. ठीक आहे, तर मला जायला हवं. ए थांब, तुझं नाव काय आहे? ओ, माझं नाव रपुंझल आहे. मला आशा आहे की आपण परत भेटू सुंदर घोड्या. तुला सांगितलं ना, मी घोडा नाहीये, मी युनिकॉर्न आहे. कळलं का तुला? घोड्यांना माझ्यासारखं सोन्याचं शिंग नसतं. ठीक आहे, मी लक्षात ठेवीन. ला 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 ला. माझ्या युनिकॉर्नला सोडून देणारी तू असतात. तूच त्या छोट्या घोड्याला पकडलं होतंस तर? तुला कळतंय का तू काय केलंस? मी 10 वर्ष त्याचा पाठलाग करत होते आणि तू त्याला सरळ सोडून दिलंस. मूर्ख मुलगी. पण मी
दिला पाहिजेस. स्वतःला काय समजतेस? इथे आलीस लुडबुड करायला. मी वर्षानुवर्ष घालवली तो युनिकॉर्न मिळवायला. आता तुला मारते. तुला वाटत तू पळू शकशील? ठीक आहे, पण तू नाही पळून जाऊ शकत. आयुष्यात खूप संकट असतात. तू विचार करू शकत नाहीस. आणि आता तू याची किंमत मोशील तुझा जीव देऊन. सोनं, सोनं, सोनेरी केस. हे कसं शक्य आहे? तू ते फळ खाल्लंस. आता सगळं स्पष्ट झालंय. मला कळलंय तू इथे का आलीयस. मला खूप खूप श्रीमंत तू करशील. तुझे सोनेरी केस आता झाले माझे. आता तू राहा इथे या भिंतींच्या आड कायमची. तू आणि तुझे सोनेरी केस या दरवाजाच्या आड कायमचे राहतील बंदिस्त. तुझ्या केसांमुळे मी लवकरच श्रीमंत होणार. वेळ झालीये उठण्याची. मी ठरवलंय तू कशी भरपाई करायचं हे. कंगवा, हो, प्रत्येक वेळी तू केस विंचरलेस की ते लांब होतील आणि त्याने तू मला एक सोनेरी कापड विणून द्यायचं, समजलं? मला जाऊ दे. मी तुझ्या पाया पडते. दार उघड ना. माझा वेळ वाया घालवू नको. सर्व दरवाजे बंद आणि शापित आहेत. तू बाहेर जाऊच शकत नाहीस. प्रयत्न केलास तरी तुला बाहेर येता येणार नाही. आशाही करू नकोस की तुझ्या मदतीला कोणीतरी येईल. आता हा कंगवा घे. नाही. मूर्खपणा करू नकोस. हे बघ, तुला वाटत असेल मी किती दुष्ट आहे, पण तू माझं देणं लागते. त्यामुळे तू जर 1000 सोनेरी कापडे विणायचं वचन दिलंस तर मी तुला सोडीन. काय म्हणतेस? तुझ्या स्वातंत्र्यासाठी 1000 सोनेरी कपडे काही जास्त नाहीत. माझं म्हणणं पटतंय का? पण तसं केलं तरी मला खूप वर्ष लागतील एवढे कपडे विणायला. मग सांग मला, माझा तोटा कसा भरून देणार? नाहीतर उरलेलं आयुष्य माझ्या कैदेत राहा. तिच्यावर लक्ष ठेवा. माझ्याशिवाय कोणालाही मनोऱ्यात येऊ देऊ नका. होय बाईसाहेब. मला कळत नाही लोक प्राण्यांना असं का वागवतात.
हे पुन्हा पकडला जाऊ नकोस. सगळीकडे दिसतंय मला जिवंत आहे प्रेम, माझा एकटेपणा दूर होईल याचा नाही नेम, म्हणून चालू आहे माझं एकटं भटकणं, म्हणेल का कोणी प्रेमाचं गाणं. तू आहेस कुठे जिला मी शोधतोय, प्रेम आपलं अमर होईल असं मला वाटतंय. सगळीकडे दिसतंय मला जिवंत आहे प्रेम, माझा एकटेपणा दूर होईल याचा नाही नेम, म्हणून चालू आहे माझं एकटं राहणं, म्हणेल का कोणी प्रेमाचं गाणं. तू आहेस कुठे ज्याला मी शोधतेय, प्रेम आपलं अमर होईल असं मला वाटतंय. तू आहेस जवळ असं मला वाटत, आणि स्वप्न माझं खरं होईल. मी वाट पाहते की संपेल सगळं, अन तू खरंच आलास. तू आहेस माझं खरं प्रेम, तू आहेस माझं खरं प्रेम. आता राहू दोघं सुखाने, आता राहू दोघं सुखाने सुखाने. तू या जंगलामध्ये कशी काय आलीस? तुझ्यासारख्या मुलीला राहायला ही जागा अगदी अयोग्य आहे. मला एका दुष्ट चेटकिणीने इथे पकडून ठेवलंय, मी पळून जाऊ नये म्हणून. पण तिने तुला का पकडलं होतं? तुझ्या हातनं काही चूक घडली होती का? तिने पकडलेल्या युनिकॉर्नला मी सोडून दिलं आणि याची शिक्षा म्हणून तिने मला कोंडून ठेवलंय. पण ती असं कसं करू शकली? तू तिथेच थांब, मी सोडवतो तुला. त्याचा उपयोग नाही, हे दरवाजे शापित आहेत आणि कोणी त्यातून येऊ नाही शकत. नको. आ! तुम्हाला बोलता येतं? मग जरा हे दार उघडता का? अच्छा, आज जायचंय तुला? हो, आपल्याला दार उघडलंच पाहिजे. ठीक आहे, तू आज जाऊ शकतोस. हो. आ! तुला काय वाटलं आम्ही तुला आज जाऊ देऊ? लाथा आणि धडका मारून दार उघडत एवढ्याशा दगडाने त्या दाराला काय होणार आहे? अगं ऐक, ते मला आत येऊ देत नाहीयेत. दुसरा कुठला मार्ग आहे का? मी म्हणाले होते ना, त्या चेटकिणीचा शाप तोडता येणार नाही म्हणून. असणारच दुसरा मार्ग. हे बघ, अशी निराश होऊ नकोस. आजूबाजूला बघ, मला वर येता येईल एवढी मोठी दोरी आहे का? लांब दोरी? थांब जरा. हे घे. अरे, हे तुझे केस आहेत ना? बरं, पकड मग कशाला तरी. मी येतोय वर.
आ, 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 अरे मी तुझं नाव विचारायलाच विसरलो. माझं नाव रपुंझेल आहे. आणि तुझं? मी राजकुमार एरिक. एरिक? पूर्व राज्याचा राजकुमार एरिक? माझे काही चुकले असेल तर माफ करा महाराज. चिंता करू नकोस, माझा अपमान झाला नाहीये. रपुंझेल, जर तुझे केस एवढे लांब आहेत तर ते वापरून तू इथून पळून का नाही गेलीस? ओह, तुझ्या लक्षातच आलं नाही? आश्चर्य आहे. ओह, मला कधी वाटलंच नाही की मी इथून सुटू शकेन. ठीक आहे, चिंता करू नकोस, मी आलोय ना. तसंही एकटीनं पळून जायचा प्रयत्न करणं अवघडच होतं, नाही का? ओह, पण मी... चल, आपण निघूयात. पण त्याचा काहीच उपयोग नाही. ती चेटकीण आपल्याला तसंही शोधेल. हे बघ, माझ्यावर विश्वास ठेव. आयुष्यात करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. तुला तुझं स्वातंत्र्य हवंय ना परत? मला माझे स्वातंत्र्य हवंय, पण मला माहितीये की तिच्यापासून पळून जाणे शक्य नाही. तुला प्रयत्न करायलाच हवा. जर नुसती इथे राहिलीस तर स्वातंत्र्य कसं मिळेल? रापुंझेल! तुमची हिम्मत कशी झाली पडून जाण्याची? पडून जाण्याऐवजी विगत का बसली नाहीस? पण तुम्हाला तसंही कधीच जाऊ नसतं दिलंस. नको राजकुमार. तू स्वतःला नेमबाज समजतोस ना? पाहू अंधारा झाल्यावर नेम साधता येतो का? माझे डोळे! मला खूप त्रास दिलाय तुम्ही. आता निरोप द्या चला. छोट्या घोड्या, किती वेळा सांगायला हवं तुला की मी युनिकॉर्न आहे? आता तुला शोधण्यात मला वेळ वाया घालवायला नको. आता मला सापडलास. आता मी तुला जाऊ देणार नाही. बघा दोघांकडे, एक छोटीशी मुलगी आणि एक अंधळा राजपुत्र. तुम्हाला काय वाटलं? मला तुम्ही खरंच थांबवू शकाल? रपुंझेल, चेटकीण कुठे? ती तुझ्या डावीकडे आहे राजकुमार. ती आली की सांग मला. हो राजकुमार. तुमच्या दोघांसाठी सारं संपलंय. ती येतीये आता. माझे डोळे, डोळे, माझे डोळे! अखेर संपलं सगळं. पण तुम्हाला आता मला परत सोडवावं लागेल. ते मी आनंदाने करेन. काळजी करू नको, माझी जादू तुझे डोळे नक्की बरे करेल. रपुंझेल,
हाच का तो बोलणारा घोडा? माझ्या चांगल्या वागण्याचा हात का मोबदला? तुम्हाला दिसत नाही की मी घोडा नाहीये? घोड्याला शिंग असतं का? मी जादूचं सोन्याचं शिंग असणारा युनिकॉर्न आहे. जाऊ देत, आता मी प्रयत्नच करणार नाही. पाहिलंस, तू जर प्रयत्नच केला नाहीस तर आनंद तरी कसा मिळेल? हे, तुला म्हणायचंय तरी काय? आपल्या कारवाया संपल्या. आपण या जुनाट दुकानात असेच पडून राहणार आणि स्वस्तात विकले जाणार. आपल्याला पर्यायच नव्हता. चेटकीण मेल्यावर पूर्णपणे बंद पडलं. असं वाटतंय की इथे येणारी गिरायक आपल्याला स्वस्तात सुद्धा विकत नाही घेणार. बडबड बंद कर तुझी. आपण इतकं चांगलं दिसलं पाहिजे की कोणीतरी आपल्याला विकत घेईल. अरे, जरी आपण विकले गेलो तरी आपण करणार तरी काय? तेव्हा जर आपण दार उघडलं असतं तर आता आपण मुक्त असतो. तुला माहितीये का, हे जर सगळं घडलं नसतं तर आपणही त्या राजवाड्यात सुखाने राहिलो असतो जिथे राजकुमार आणि रपुंझेल आता सुखात राहतायत. खरं का काय? तुम्हीच दोघं होतात ना ज्यांनी त्याला दरवाजा बाहेरच ठेवलं? हो, पण तुम्ही दार उघडायला नको होतात. माझी एकट्याची थोडी चूक होती. बाय आम्ही बाय. त्याला आता दार एकमेकांची भांडणं उघडायची. आता नका. तुम्ही आता आता आम्ही तरी काय करणार? तुमची बडबड आणि गोंधळ वैताग आलाय मला. निघून जा सगळे, जा लवकर जा.